सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघार गण गण गणात बोलते. महात्म्यांनी या ठिकाणी अवताराला आलेत किंवा प्रगटीकरण स्वतःच्या अवताराचं केलंय. कशासाठी केलंय तर भक्तांच्या रक्षणासाठी साधू संत महात्म्यांनी अवतार घेतला. आज इथे एवढा मोठा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह केला जातोय. कशा निमित्ताने तर गजानन महाराजांचं प्रगट दिनानिमित्त एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी साजरा होतोय. परंतु त्यांची काहीतरी कीर्ती शिल्लक आहे. काय तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. त्यांची काहीतरी उत्तम कीर्ती या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणून आज एवढा मोठा सप्ताह थाटामाटामध्ये साजरा केला जातोय. का कशासाठी अवतार घेतला, कशासाठी अवताराला आले तर माघवद्य सप्तमीचा दिवस होता. माघवद्य सप्तमीच्या दिवशी अवताराला आले. प्रगटीकरण स्वतःच्या अवताराचं केलं. नवे नवे जर त्यांचा थोडासा विचार करायचा झाला तर स्वामी समर्थांच्या उपदेशावरून भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेणारी व्यक्ती गजानन महाराज. तर ऐका ना, त्यांचा जर विचार केला त्यांच्या जीवनामध्ये फार संकट फार यातना त्यांच्या जीवनामध्ये होत्या. परंतु भरपूर चमत्कार त्यांनी समाजाला दाखवून दिले. भरपूर दर्शन भरपूर रूपात त्यांनी दर्शन समाजाला दाखवून दिले किंवा घडवून दिले. ऐका, त्यांनी देवीदास परतुरांच्या घरी काहीतरी कार्यक्रमानिमित्त भोजनाचं आयोजन होतं. गाव जेवण होतं आणि सर्व गाव तिथे जेवण्यासाठी गेलं. एकामागून एक पंक्ती उठत होत्या महाराज. सुंदर असा पंचपक्वानाचा स्वयंपाक होता. गुलाबजाम, बासुंदी, लाडू, पेढे, बर्फी. तोंडाला पाणी येऊ देऊ नका, वर्णन करायचे फक्त आपल्याला. एवढा सुंदर पंचपक्वानाचा स्वयंपाक तिथे होता. परंतु एकामागून एक पंक्ती उठवू लागल्या. पंत्रवाळ्या उचलल्या, झाडाखाली आणून टाकू लागले आणि झाडाखाली महाराज प्रगट झाले. उष्ट्या पत्रवाळीवरचं अन्न महाराजांनी भक्षण केलं किंवा खाल्लं. महाराजांनी उष्ट्या पत्रवाळीवरचं अन्न खावं म्हणजे सामान्य गोष्ट नाही दादा. ऐका, 52 वर्णन आलेलं आहे. हरी जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तूची भक्त जना. निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू. सदेह तू परिविदेह तू, देह सोनी देहांतित तू. माघवद्य सप्तमी दिनी, शेगावात प्रगटणी. उष्ट्या पत्रावळी निमित्त, विदेहत्वता केले सत्व. उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न खाल्लं महाराज. आणखी काही चमत्कार दाखवले तर हरी नावाच्या पैलवानासोबत कुस्ती खेळे. या जगाला या समाजाला हरी नावाच्या पैलवानासोबत कुस्ती खेळे आणि शक्ती दर्शन देखील त्यांनी घडून दिलं. ऐका ना, हरी कुस्ती हरीशी खेळोनी, शक्ती दर्शन घडवोनी. वेद म्हणोनी दाखविला, चकित द्रविड ब्राह्मण झाला. हरी नावाच्या पैलवानासोबत कुस्ती खेळे. या जगाला शक्ती दर्शन घडवलं. नवे नवे रबंकटलाला वरी तुझी कृपा झाली ती साची. गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसिला मनी होती. गोसाव्याचा नवस तिला आणला. आणखी काय केलं? हरी मधमाशांचा डंक तुझा सहन सुखे केले देवा. त्याचे काटे योगावले, सहज काढून दाखविले. एकदा उच्चार झाला गणगण गणात होते, सगळे काटे अदृश्य झाले. महाराज काय ताकद नामामध्ये होती. ऐका, काय सामर्थ्य होतं गजानन महाराजांमध्ये. जगाची माऊली होती महाराज आपल्या. ऐका ना, हरी जय जय सद्गुरु गजानन, रक्षक तूची भक्त जना. निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू. सदेह तू परिविदेह तू, देह सोनी देहांतित तू. देह सोनी देहांतित तू. देह सामर्थ्य होतं, काय ताकद होती. सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने गजाननाचा. संकट जाई माघार गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोले, गण गण गणात
संकट जाई माघा गण गण गणात बोते 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 गण गणात सांगायचं होतं तर ही भूमी पवित्र आहे. कशामुळे पवित्र आहे? या भूमीमध्ये साधू संत महात्म्यांचा जन्म झालाय. धन्य ही भारतवर्षे धन्य यस्य परंपरा भारतीय जन धन्य धन्य यस्य संस्कृती. कोणता देश पवित्र आहे, कोणती भूमी पवित्र आहे किंवा कोणती माती पवित्र आहे की ज्या ठिकाणी साधू संत महात्म्यांचं येणं जाणं असतं, तो देश पवित्र, ती भूमी पवित्र, ती माती पवित्र. माऊली ज्ञानोबा आहे, ज्ञानाचा सागर आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, वैराग्याची संपत्ती, शांतीब्रह्म एकनाथ महाराज शांतीचं प्रतीक आहे. सकल संत महात्म्यांचा जर आपण विचार करून पुढे गेलो तर ऐका ना, जगाच्या कल्याणासाठी त्यांनी देह झिजविलाय, कष्टविलाय. संतांचे आपल्यावरती अगणित उपकार आहेत. त्यांनी जगाच्या कल्याणासाठी जन्माला आले किंवा जगाच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणा हो संतांच्या विभूती हो जगाच्या कल्याणा हो संतांच्या विभूती हो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या देह कसावीती परोपकारी परोपकारी जगाच्या कल्याणा हो संतांच्या विभूती हो जगाच्या कल्याणा कल्याणा संतांच्या विभूती हो देह कसे परमपकार परमपकार हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोप्रकारे. जगाच्या कल्याणासाठी देह झिजविला, कष्टविला, नवे नवे हृदयामध्ये भगवंताला साठवले. साठविला हरिजी ही हृदय मंदिरे, आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवले. मग तेच संत महात्मे तुम्हाला आम्हाला या देहाला या जीवाला उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश विषाचा हो नका करू नाश विषाचा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश नाश नका करू नाश आता तरी आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा. इथून पुढे तरी तुम्हाला उपदेश करतो की तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. साधू संत महात्म्यांनी सांगितलंय की तुम्ही देवाचं नामस्मरण करा, नामचिंतन करा. तुकोबाराय म्हणले वाज तसे बोंब कुणी नाही कधी काणी, तरी सुद्धा लोकांनी ऐकलं का? नाही. नंतर म्हटले लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, तरी सुद्धा समाजानं ऐकलं का? नाही ऐकलं. नाही तरी म्हणा ऐकलं का? नाही. शेवटी शिव्या दिल्या महाराज. किती सांगू तरी न ऐकती भटकीचे पुढे पुढे शिंदळेचे रडपेला पुढे शिंदळेचा रडपेला शिंदळेचा रडपेला रडतेला किती सांगू तरी नाही कधी भटकीची किती सांगू भटकीचे सांगू तरी नाही कधी भटकीचे
ऐकती पेटकीचे पुढे शिंदाणीचे रडतील. तरी देखील या समाजानं ऐकलं का? बोला चला, ऐकलं का? नाही तरी म्हणा, ऐकलं का? आवाज येत नाही, जेवला नाहीत का तुम्ही? बोला, नाही म्हणले का? हा, नाही ऐकलं समाजानं महाराज. बोलत चला, ऐकलं नाही समाजानं. आणि आज मी तुम्हाला ओरडू ओरडू सांगते तरी सुद्धा तुम्ही ऐकणार नाही. नाही जाऊ काय मी? ऐका, आज मी तुम्हाला ओरडू ओरडू सांगते म्हणून तुम्ही काय जाऊन देऊ नका, लक्ष देऊन ऐका.